काय झालं? माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीस. काय ते? मी पुन्हा बोलायचंय का? हरकत नाही. मी असं विचारलं की अक्षरा येणार होती ना, त्याचं काय झालं? का नाही आली अजून? हा, येतील, त्या घरला येतील कधी? लवकरच. अच्छा, नाही पण झालं काय? म्हणजे तू माणसं पाठवली होतीस ना तिला आणायला, असं म्हणालीस काल तुम्हाला. वय वय मॅच गेलती की तिच्या घरला. मग काय झालं? का नाही आली अक्षरा? गाठ नाही पडली कोणाची? मास्तरनीशी. नेमकी मी त्या तिच्या शाळेच्या टायमिंगलाच गेलते म्हणून. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे मी खूप वेळ बसले तिच्या घरला तिची वाट बघत, पण तिला का नाही शाळेमुळे यायला जमलंच नाही. आता तुम्हासनी तर माहितच आहे तिच्यासाठी शाळा केवढी महत्वाची आहे, होय का नाही? शाळा तर आहे, महत्वाची आहे शाळा. पण म्या का नाही आता ती असल तेव्हाच जाईन म्या घरला तिला आणायला. हा, आणि काय मग तिला घेऊनच येणार परत का कसं काय? हा मग घेऊन तर आलं पाहिजे का नाही तिला? आपण कधी आणणार? काही प्लॅन आहे का तसा? आता ते म्या कसं सांगत, ताई सांगेल ना. काय ताईसाहेब? अहो ती तुमची ताई नाही. ते माहितीये मला, मी तुझ्या वतीनं विचारलं तुझ्या ताईसाहेबांना. ताईसाहेब काय काय? हा म्हणजे तू आता आपल्या लग्नाची जोरदार तयारी करतेस ते बघितलं मी, ते चांगलं आहे, पण अक्षरा परत कधी येणार त्याचं काहीतरी फायनल सांग ना मला. सोनबाई तर घरला परत येणार. नाही नाही, पण हे येणार येणार तुम्हाला खूप वेळा सांगितलंयस, कधी येणार हे विचारतोय मी. म्हणजे आज येणार आहे का उद्या येणार आहे का बाबा परवा येणार आहे? काय ठरलंय काय? म्हणजे तू ती येणार येणार असं नुसतं म्हणतेस तोंडानी, पण ती आलेली तर दिसत नाहीये मला. मला जो शब्द दिलायस तू अक्षराला आणण्याबद्दल, तो पाळायला जमेल ना तुला? मी फक्त शंका विचारतोय, कारण काय एरवी तुझ्या कामाचा उरक काय वर्णावा, पटापट कामं होतात तुझी. या पर्टिक्युलर कामाला वेळ लागतोय तुला, म्हणून विचारलं. तुला जमणार आहे का अक्षराला परत आणायला? जमत. तुम्ही नका काळजी करू, आम्ही आमचं काम करू. एका आठवड्याच्या आत सुनबाई घरला परत आलेल्या असतील. माझं घर आहे, कुठेही थांबेन. ठीक आहे, माझ्या वाटेत येऊ नकोस. ताई म्हणजे तुला अजूनही असं वाटतंय की सगळं ठीक होणार आहे हे डील्स वगैरे करून? मी कोणाशी डील वगैरे केलं नाहीये. ताई तुझ्या सासऱ्यांबरोबर डील करतीच आहेस तू. तुला असं खरंच वाटतंय की तू आणि अधिपतींच्या बाबांनी जे डील केलंय ते सगळं चालणार आहे? तुम्हाला कळत नाहीये तुम्ही कुणाच्या विरुद्ध उभं राहताय ते? कोणाशी पंगा घेताय कळत नाहीये? भुवनेश्वरी मॅडमशी पंगा घेताय. म्हणजे ताई अगं त्या साध्या सुद्धा नाहीयेत, माहितीये ना तुला? त्या चारू सरांनी सुद्धा ना असं कसला व्यवहार करायचा ना, काय माहित. हे बघ हिरा, तुला मी एकदा सांगितलंय ना, तू या सगळ्यामध्ये पडू नकोस. माझं मी बघून घेईन. बाबा तुम्ही तरी समजावा ना हिला. अहो या अटीबिटी घालून ना परत जायचं म्हणते ही. सोपं नाहीये ते. ताई तुला कळतंय का, आता तुला घरी आणण्यासाठी भुवनेश्वरी मॅडम तुझ्याशी खूप चांगलं वागतील, गोड गोड बोलतील, पण नंतर सूड घेतील. त्याचं काय? ती बाई ना काहीही करू शकते. हिला विकून खायला हिला कळणारही नाही बाबा. आणि मुळात कुणाच्या भरोशावर हे सगळं चाललंय? चारू सरांच्या, ज्यांना इतके वर्ष खोलीत डांबून ठेवलं होतं, ते तुला घरी परत नेणार आहेत ताई, असं वाटतंय तुला? हो, वाटतं मला असं. हा ओंकार, बाळा ते सांगितलेलं काम झालं का रे? हो सर, केलं. सगळं व्यवस्थित झालं ना? काही राहिलेलं नाही ना? नाही सर, सगळं काही सेट आहे. हा गुड. मग आता सुरू करूया का? म्हणजे वेळ घालवायला नको ना? फोन करायचं का लगेच? हो सर, लगेच करूया. ठीक आहे, तू अधिपतीला कर, मी लगेच अक्षराला फोन लावतो. ओके सर. अधिपती कुठे आहे आता? सर तो फॅक्टरीमध्येच आहे. बरं आहे का तो? ठीक आहे का? नाही सर. का रे, काय झालं? सर अधिपती खूप अपसेट आहे. त्याला वाटतं की अक्षराबाईंनी परत कधीच घरी नाही येणार. मी त्याला समजवण्याचा प्रयत्न केलाय, पण ते त्याला पटलं असं दिसत नाहीये. नाही ते आपण सांगून त्याला पटणार नाहीच आहे. त्यासाठी तर हा घाट घालतोय ना.
आणि आता अपसेट होऊन काय उपयोग आहे? इतके दिवस ताणत बसलास म्हणा. पण ठीक आहे, सोड. आपण आता लवकरात लवकर त्यांची भेट घडवूया, सगळं नीट होईल. तू कर अधिपतीला फोन, मी इकडे अक्षराला फोन करतो. आणि ओंकार, मला कळवत राहा रे, माझ्या टचमध्ये राहा. हां, चालेल सर, ठेवतो मी फोन. ओके. बोल. अधिपती, अधिपती, काय झालं रे? काय असं का बोलायला तुमच्या? काय झालं? ठीक आहेस ना? मी ठीक नाहीये. तू लवकर इकडे. काय म्हणजे काय झालं? काय ओंके, काय झालं? काय नाही, तू जिकडे असशील तिकडनं लवकर ये. अरे उईज, मग काय झालं? काय तुला? काय आवाज का असा यायला तुझा? काय आहेस कुणीकडे, तुम्हाला सांग. अरे माझा मोठा ऍक्सिडेंट झालाय, डोक्याला मार लागलाय. तर तू प्लीज लवकर ये. काय काय ऍक्सिडेंट? अरे कधी कुणीकडे काय? आत्ता तरी इथं होतास की ओंक्या फॅक्टरीत? ते गोडाऊनमधून अर्जंटली फोन आला, म्हणून तुला न सांगता निघालो. आणि गोडाऊनच्या रस्त्याला लागणार तोच एका 4 चाकीने मला धडक दिली आणि माझा बॅलन्स गेला. आई ग. अरे कशाला घाई करायची एवढी ओंक्या? मला सांगितलं असतंस तर आपल्या गाडीने गेलो असतो की. बरं जाऊ दे, आता आहेच कुणीकडे मला सांग. आई ग. मी ना ते अंबाबाईच्या देवळापाशी आहे. तू तिथे लवकर ये. हा, तिथंच बस, शांत बसून राहा. हा, काय काळजी करू नको, मी आलो, लगेच आलो. ते पोचतो, टामध्ये पोचतो मी. आई ग. हा, ठेवतो.